शिक्षिकेच्या अमानुष शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू। शाळेमध्ये उशिरा आल्यामुळे 100 उठाबशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा। वसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढणार। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथला यांची घोषणा। कोणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आणि आघाडी करण्यासाठी रान मोकळं। नेत्यांना स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्यासाठी दिली मोकळीक। युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। महिलांना 10,000 रुपये सरकारी तिजोरीमधून देणं किती योग्य? शरद पवार यांचं बिहार निवडणुकीच्या निकालावरती भाष्य। निवडणूक आयोगाने विचार करण्याची गरज असल्याचंही व्यक्त केलं मत। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळाच्या प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल। तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार। सोलापूरमध्ये हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं मारहाण। मॅनेजरकडून घडलेल्या चुकीमुळे बेदम चोख। पोलिसांमध्ये अद्यापही गुन्हा नाहीच। दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूलच्या प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40 पेक्षा अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं 32 चेंडूंमध्ये वादळी शतक। एशिया कप रायझिंग स्टार्स मध्ये यूएई विरुद्ध ठोकल्या 42 चेंडूंमध्ये 144 धावा। पहिल्या T20 मॅच मध्ये भारताचा 148 धावांनी विजय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव 189 धावांमध्ये आटोपला। भारताला 30 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।